सन्माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवाजी बसणे गरजेचं आहे. मुलगी सर संस्थेचे सीईओ सन्माननीय किरण पाटील सर यांनी महाराज साहेबांना या संस्थेबद्दल माहिती आपल्या सर्वांच्या समक्ष दिलेली आहे. मात्र आपल्या सर्वांना मला सांगावंसं वाटतंय की 2013 साली सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना सन्माननीय सीईओ किरण पाटील सर, सन्माननीय मीनाक्षी पाटील या दोघांनी केली आणि आज 12 वर्ष म्हणजे एक टप्पाचा कालावधी पूर्ण होतोय. 12 वर्षामध्ये सक्सेस अबॅकसच्या राज्यात आणि राज्याच्या बाहेर जवळपास 500हून अधिक अशा फ्रँचायझी आहेत. 35,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या अबॅकसच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत आणि अशा या सक्सेस अबॅकसच्या कॉर्पोरेट ऑफिसचा उद्घाटन सोहळा आजच्या शुभ दिवशी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. बाबाराजांचं सर्वप्रथम आपण स्वागत करणार आहोत. मी सन्माननीय सीईओ किरण पाटील सर, त्यांच्या सुविधे पत्नी मीनाक्षी पाटील यांना विनंती करेन. सन्माननीय प्रकाश पाटील सर, आपल्यालाही विनंती आहे महाराज साहेबांचं आपण यथोचित स्वागत करावं. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि महाराज साहेबांसाठी एक आकर्षक फ्रेम या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराज साहेबांना आदरपूर्वक या ठिकाणी प्रदान केली जाईल. आपल्या सर्वांचंच लोकप्रिय लाडकं व्यक्तिमत्व ज्यांच्या शुभ हस्ते या कॉर्पोरेट ऑफिसचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय, त्यांचा सन्मान होतोय. टाळ्या वाजवून आपण महाराज साहेबांचं अभिनंदन करूया, कौतुक करूया, त्यांना धन्यवाद देखील व्यक्त करूया. व्यस्त दिनक्रमामधून आदरणीय महाराज साहेब आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित राहिले. त्यांचं स्वागत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सीईओ सन्माननीय किरण पाटील सर या ठिकाणी करतायत. आदरणीय मीनाक्षी पाटील यांना विनंती असेल आपण पुष्पगुच्छ आणि फ्रेम देऊन महाराज साहेबांचा या ठिकाणी गौरव करावा, सन्मान करावा. सक्सेस अबॅकसच्या 500 फ्रँचायझी, 35,000 विद्यार्थी आणि अनेक पालक हितचिंतक यांच्या माध्यमातून हा सन्मान आणि सत्कार महाराज साहेबांचा या ठिकाणी होतोय. आकर्षक अशी ही फ्रेम महाराज साहेबांना आवर्जून या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं देण्यात येते आणि महाराज साहेबांची छबी या प्रतिमेमध्ये आहे. प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर या उक्तीप्रमाणे महाराज साहेबांचं हे विलोभनीय रूप आपण सर्वजण या फ्रेमच्या माध्यमातून अनुभवतोय. नक्कीच महाराज साहेबांच्या गॅलरीमध्ये या फ्रेमला स्थान मिळेल. महाराज साहेबांच्या या सत्कारानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले उपशिक्षण अधिकारी सन्माननीय रवींद्र खंदारे सर यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आदरणीय रवींद्र खंदारे सर यांना विनंती राहील आपल्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. खंदारे सरांचं मार्गदर्शन आणि सहकार्य गेली अनेक वर्ष सक्सेस अबॅकसला लाभतंय आणि त्याबद्दलचा त्यांचा विशेष कौतुक, सन्मान आदरणीय महाराज साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय. उपशिक्षण अधिकारी सन्माननीय रवींद्र खंदारे सर यांच्या सन्मानानंतर सुप्रसिद्ध विधिज्ञ धीरज घाडगे सर ते देखील आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहेत. धीरज घाडगे सर यांचं देखील स्वागत महाराज साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाते. सुप्रसिद्ध विधिज्ञ धीरज घाडगे सर यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे.
या सुंदर ऑफिसचं आर्किटेक्चर ज्यांनी केलेलं आहे, आपल्या संकल्पनेतून त्या संकल्पना प्रत्यक्ष मूर्त स्वरूपात उतरवणारे सुप्रसिद्ध आर्किटेक्चर अभिजित टिले सर यांचं देखील कार्यक्रमामध्ये महाराज साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार सन्मान होतो। टाळ्या वाजवून आपण या मान्यवरांचं कौतुक करावं अशी विनंती। अभिजित टिले यांनी हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठीच नव्हे तर एकूणच या ऑफिसच्या उभारणीसाठी महत्वाचे योगदान दिलं आहे। अभिजित टिले सर यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय। त्याचप्रमाणे या ऑफिसचं फर्निचरचं काम करणारे सुनील चौधरी आणि सीताराम चौधरी यांचं देखील आम्ही स्वागत करतोय। सुनील चौधरी, सीताराम चौधरी, कृपया आपला सन्मान स्वीकारावा अशी विनंती। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा बिझनेसमॅन फोरमचे उपाध्यक्ष सन्माननीय जगदीश शिर्के भाऊ हे देखील उपस्थित आहेत। चौधरी बंधूंचं महाराज साहेबांच्या शुभ हस्ते कौतुक होतंय। सन्माननीय जगदीश शिर्के भाऊ, मराठा बिझनेसमॅन फोरमचे उपाध्यक्ष, संघटनेच्या माध्यमातून कायमच किरण पाटील सर आणि त्यांच्या या संपूर्ण संस्थेला सहकार्य केलं जातं त्या एमबीएफच्या उपाध्यक्षांचा सन्मान आणि सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने होतोय। या वास्तूचे मालक, सांगळे सदनचे मालक संग्राम सांगळे आणि माधुरी सांगळे यांना देखील विनंती आहे। जुन्या आरटीओ ऑफिसच्या चौकामध्ये एवढी प्रशस्त सुसज्ज अशी वास्तू त्यांनी निर्माण केली, ज्या वास्तूमध्ये आज सक्सेस अबॅकसचं ऑफिस कार्यान्वित होतंय। सांगळे सदनचे मालक संग्राम सांगळे, माधुरी सांगळे, सुनील सांगळे, सतीश सांगळे आणि चेतन सांगळे या सर्वांचंच आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय। महाराज साहेबांच्या शुभ हस्ते सांगळे परिवारातील मान्यवरांचा सन्मान होतोय। सांगळे परिवारातील मान्यवरांना एका ग्रुप फोटोसाठी समोर येण्याची विनंती आहे। सातारच्या वैभवामध्ये या इमारतीनं नक्कीच भर घातलेली आहे आणि सांगळे परिवारातील या सर्व सदस्यांचा एक ग्रुप फोटो आदरणीय महाराज साहेबांच्या उपस्थितीमध्ये घेतला जातोय। महाराज साहेबांना सातारी कंदी पेढे देऊन त्यांचा सन्मान देखील होतोय। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंचायत समितीचे माजी सदस्य आशुतोष चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत महाराज साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे। आशुतोष चव्हाण यांना विनंती राहील आपला सन्मान होतोय त्याचा स्वीकार करावा। त्याचप्रमाणे जनसेवक फिरोजभाई पठाण यांचं देखील स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे। आदरणीय विजय देसाई साहेब, देसाई उद्योग समूहाचे सर्वे सर्वा विजय भाऊ देसाई ज्यांच्या पाठपुराव्याने हा आरटीओ ऑफिस चौकातील रस्ता या ठिकाणी पूर्णत्वाला गेला। साताऱ्यातील एक नाविन्यपूर्ण रस्ता ज्याचा उल्लेख आदरपूर्वक केला जातो त्या विजय देसाईंचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। या सर्व मान्यवरांच्या स्वागतानंतर महाराज साहेबांना विनंती राहील, महाराज साहेब आपण आपल्या गोपी फडतरे यांना देखील विनंती आहे। जनसेवक फिरोजभाई पठाण यांचा देखील सन्मान आदरणीय महाराज साहेबांचा। महाराज साहेबांचे पाठीराखे म्हणून संपूर्ण राज्याला परिचित असणारे हे व्यक्तिमत्व आपलं सहर्ष स्वागत। गोपी फडतरे, संकेत पवार, निखिल पवार हे कायमच सक्सेस अबॅकसच्या या संपूर्ण कार्यामध्ये सहभागी असतात। या संपूर्ण टीमचा आम्ही या ठिकाणी कौतुक आणि सन्मान करू इच्छितोय दोघांनाही विचार। आणि आजच्या या शुभदिनी रवींद्र पाटील यांचा जन्मदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छा महाराज साहेबांच्या शुभ हस्ते दिल्या जातील। रवींद्र पाटील यांना विनंती आहे या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण समोर यावं। एसपी इव्हेंटचे संकेत पवार ज्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन देखील महाराज साहेबांनी केलेलं होतं। रॉकलाईन ऍडव्हर्टाइजमेंटचे निखिल पवार यांचं देखील कार्यक्रमामध्ये स्वागत होते। उत्तम पाटील सर ज्यांचे आशीर्वाद कायमच सक्सेस अबॅकसच्या बरोबर आहे, त्यांनाही विनंती आहे। सन्माननीय रवी पाटील सर यांचा आज वाढदिवस आहे, महाराज साहेब वाढदिवसाच्या आपण सदिच्छा शुभेच्छा समस्त सातारकरांच्या वतीनं त्या ठिकाणी द्याव्यात अशी विनंती। सन्माननीय विठ्ठल जाधव आणि उत्तम पाटील यांना विनंती। सन्माननीय अनिकेत फडतरे यांना देखील विनंती। महाराज साहेबांच्या सदिच्छा आपल्याला यानंतर ऐकायच्या आहेत। विनंतीच्या मान्यवरांचा नामोल्लेख केला तो विठ्ठल जाधव सर। जाधव साहेबांना फिरोजला अनिकेत फडतरे आपल्याला विनंती। नाही माझं नाही, तुमचा प्रभाग आहे आमच्याकडे। उत्तमराव पाटील सर आपल्याला विनंती आहे। रयतचे माजी प्राचार्य उत्तमराव पाटील सर। सन्माननीय दिलीप जाधव सर। रयतचे माजी प्राचार्य असलेले उत्तमराव पाटील सर यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने।
महाराज साहेबांना विनंती आहे या उपक्रमाला आपण शुभेच्छा द्याव्यात. विदाउट माईक चल ठीक आहे. पत्रिका द्या की महाराज. आज किरण पाटील सरांचं सक्सेस अबॅकस या नवीन त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी पार पडतोय. आपण सगळेजण इथं शुभेच्छा द्यायला त्यांना इथं आलोय. सर असतील, त्यांचे आदरणीय वडील इथं आहेत, वहिनी इथं आहेत आणि सरांचं सर्व स्टाफ व सगळा त्यांचे स्टाफ मेंबर्स इथं आहेत. त्याचबरोबर आशुतोष चव्हाण, फिरोज पठाण, ॲडव्होकेट धीरज घाडगे, विजय देसाई, टिळे साहेब, सांगळे साहेब ज्यांची इमारत आहे, त्याचबरोबर टिळे साहेब, सगळेच सरांचे सर्व सहकारी ज्यांनी हे ऑफिस उभारण्यामध्ये सहकार्य केला सर्वजण इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर सुनील मोरे पाटील, त्यांचे सर्व मित्र. मी सरांना आजच्या या अतिशय अद्ययावत अशा ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. मी मगाशीच म्हटलं की अतिशय मोक्याच्या ठिकाणी सरांनी ऑफिस उघडले, कारण आता हा संपूर्ण परिसर रस्त्याची ही कामं सगळी झाली, रुंदीकरण झालंय, त्यामुळे या सगळ्या परिसराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि अजून सुद्धा बरंच काही काम या परिसरामध्ये आपल्याला करायचे, ज्याचा पाठपुरावा मान्य विजयराव करत असतात. सुनील मोरे पाटील म्हणले की विजयराव देसाईंच्या पाठपुराव्यानं रस्ता झाला. तसं नाहीये, पाठपुरावा माझा होता, कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलं. त्यांनी काम करताना चांगलेच कॉन्ट्रॅक्टर आहेत आपले सातारचे आणि चांगलीच कामं करतात, कारण लोकांना देसाईंच्या कामांचा दर्जा माहीत आहे. तर काही व्यवसाय करण्यामध्ये काही चुकीचा विषय नाही, पण अजून बरंच या परिसरामध्ये आपल्याला अजून पण कामं करायची. सरांच्या बद्दल आता मी काय सांगायचं असा विषय, कारण सर नुसतं व्यवसायात नाही, तर मला वाटतंय सातारच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग असतो. मॅरेथॉन असू दे, कुठं काही सोशल कार्यक्रम असू दे, कुठं एक्झिबिशन असू दे, काही असू दे, तिथं सर आपल्याला काही ना काहीतरी त्यांचं योगदान देताना आपल्याला दिसतात. ही त्यांची एक व्यक्तिमत्वाची एक वेगळी ओळख आहे असं म्हणावं लागेल. आता सुद्धा मला पुण्यामध्ये त्यांनी जी स्पर्धा घेतली अबॅकसची, त्याचं पण व्हिडिओ दाखवत होते. मला वाटतं 1 लाख पेक्षा जास्त सुद्धा त्यांनी स्पॉन्सरशिप दिले आणि फार मोठी मोठी लोक त्या स्पर्धेच्या कार्यक्रमाला, बक्षीस समारंभाला आली होती. माशेलकर साहेब असतील, बाकी बरेच स्वप्नील जोशी वगैरे इतर सर्व. मला वाटतं सुदामे सुद्धा आहे, कारण मी त्याला फॉलो करतो. बरेच सगळी मोठमोठी लोक आली होती आणि सरांच्या ते कामाला आपल्या शुभेच्छा आहेतच. अजून असंच सरांचा व्यवसाय, सामाजिक क्षेत्र आणि इतर याच्यामध्ये पण सरांची भरभराट व्हावी, अशी त्यांची प्रगती, त्यांचं व्यवसायाची वाढ होत राहावी अशी अपेक्षा किंवा एक म्हणजे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. शिर्के साहेब वगैरे मराठा बिझनेस फोरमच्या माध्यमातून सुद्धा आज सर असतील, शिर्के साहेब, मला वाटते कांगराळकर सर वगैरे सगळेजण कार्यरत आहेत आणि प्रामुख्याने मराठा उद्योजकांना पुढे आणण्यासाठी जे काही सहकार्य करता येईल ते आज या फोरमच्या माध्यमातून चालू आहे. चांगली गोष्ट आहे. शेवटी प्रत्येकानं आपले भले रक्ताचं नातं नसेल, पण समाज म्हणून आज जी साथ देण्याची गरज आहे ती नक्कीच आपण एकामेकाला दिली पाहिजे. ते सगळ्यांनीच, आपण काय सातारमध्ये आपण कधी काय जात धर्म वगैरे अशा गोष्टी आपल्या इथं तरी कधीच अशा काही कुठले विषय झाले नाही, पण शेवटी एक कधी ना कधी समाज म्हणून एकत्र सगळ्यांना बसून वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना करायला लागतो. मग काही समाजाच्या दृष्टीनं काही मुलांचे विषय असतात, व्यवसायाचे असतात, अन्य काही असतात, सामाजिक काही उपक्रम असतात. यात समाज म्हणून एकत्र येणं गरजेचं असतं आणि आज ते मराठा बिझनेस फोरमच्या माध्यमातून सर आणि त्यांचे सर्व सहकारी करतात. मी त्यांना पण तिथं पण त्यांना शुभेच्छा देतो. परत एकदा आजच्या ऑफिसच्या उद्घाटनाच्या
शुभेच्छा. धीरज आमचे मित्र ॲडव्होकेट धीरज घाडगे पण येत आहेत. आणि मगाशी पण मी त्यांना अतुल सर म्हटलं आमचे पण परवा आता राजकीय विषय नाही आपला, पण धीरज घाडगेंचं नाव आता मोठमोठी लोक घ्यायला लागले. तेव्हा आपल्यापेक्षा वकील साहेब फार पुढे गेलेत असं म्हणायला लागेल. आज परत एकदा सरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.